नमस्कार, माझं नाव डॉक्टर एस एस चव्हाण। मी कृषी तंत्र विद्यालय लांजा येथे प्राचार्य म्हणून काम करत आहे। आपल्याला माहिती आहे की कृषी तंत्र विद्यालय येथे 2 वर्षाचा कृषी पदविका अभ्यासक्रम हा शिकवला जातो। ह्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण कृषी क्षेत्रातलं हे दिलं जातं। तसंच त्यांना थेरॉटिकल नॉलेजसुद्धा चांगल्या प्रकारचं दिलं जातं आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यात शेती करण्यासाठी किंवा कृषी व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रकारे होतो। सर्व कोकणातील तरुणांना एक विनंती आहे की त्यांनी ह्या कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाचा फायदा घ्यावा आणि कृषी क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करावा। ह्या पदविका केल्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय तर चालूच करू शकतो, परंतु आता नवीन आलेल्या स्कीमप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांना भविष्यात की डिग्रीसाठी सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी एक सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे ह्या कृषी पदविकेचा फायदा कोकणातील तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा। मैं मोहम्मद ज़ैद मुनीर शेख वेरल लांजा इधर का रहने वाला। मैंने कृषि तंत्र विद्यालय लांजा के अंदर अपनी पढ़ाई पूरी की है। मैंने कृषि तंत्र विद्यालय में से अपने लिए प्रशिक्षण और जो नॉलेज लिया है उसके ऊपर प्रैक्टिकल और थ्योरिकल जो नॉलेज मेरे को मिला है उसके ऊपर मैं खेती कर रहा हूँ। मैंने इसके अंदर 30 टन उत्पन्न निकाला हूँ कलिंगड़ के अंदर, और भाजीपाला भी हम लोग ले रहे हैं जिसके अंदर अपने को 60,000 का फ़ायदा होता है 10 टन के अंदर, 10 घंटे के अंदर में। हमको कॉलेज की तरफ से बहुत बैकफोर्स मिल रहा है, इसलिए हम इसके ऊपर बहुत मेहनत कर रहे हैं और घर वालों की तरफ से भी अपने को अच्छा साथ मिला है। हम तरुण से ये विनती करेंगे कि नौकरी के पीछे न पड़ते हुए खेती के अंदर अपना लक्ष्य बनाएं और इसको अपना व्यवसाय बनाएं। जगह न होते हुए भी हमने ये लीज पर जगह लेकर ये करने के बाद भी हमको अगर इतना फ़ायदा हो रहा है तो जिनकी खुद की खेती है वो उसके अंदर कष्ट करेंगे तो कितना फ़ायदा होगा। और जब दूसरे अपनी ज़मीन के अंदर थोड़ा कष्ट करने के बाद क्या ये है कि थोड़ा नफ़ा नुकसान जो है वो देखने के बाद ही फ़ायदा मिलता है, कि डायरेक्ट तो फ़ायदा मिलेगा नहीं। इसके लिए हम कष्ट करने से डरेंगे नहीं तो हमको बहुत फ़ायदा होगा। नमस्कार, मी राजेंद्र गोपीनाथ कदम। मी कृषी तंत्र विद्यालय लांजा येथे कनिष्ठ संशोधक सहाय्यक म्हणून काम करत आहे। आपल्या ह्या विद्यालयामध्ये 2 वर्ष पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो आणि 2 वर्ष पदविका अभ्यासक्रम अंतर्गत कृषी आधारित उद्योग अंतर्गत आपल्याकडे रोपवाटिका व्यवस्थापन, कुक्कुटपालन, त्याच्यानंतर शेळीपालन व्यवस्थापन, तसेच भाजीपाला लागवड तंत्रज्ञान ह्या वेगवेगळ्या प्रकारचे कृषी आधारित उद्योग घेतले जातात आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्लॉटवरती काम करण्याची संधी मिळते आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ते त्याच्यामध्ये येणारे किडी रोग, खताचं व्यवस्थापन हे सगळं प्रात्यक्षिकरित्या त्यांना करता येतं आणि यामुळे त्यांना जेव्हा ते 2 वर्ष पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतात त्यावेळी त्यांना स्वतःचा शेती व्यवसाय करताना फायदा होतो। त्याचंच एक उदाहरण म्हणजे आमचा शेख हा विद्यार्थी आहे वेरळीमधला। त्यांनी मागील 2 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की त्यांनी कलिंगड लागवड, भाजीपाला लागवड केले। कलिंगड लागवड अंतर्गत त्यांनी जवळजवळ 30 ते 40 टन उत्पन्न तो घेतो। भाजीपाला लागवड, पावसाळी भाजीपाला लागवड त्यांनी केली होती 10 गुंठ्यावरती आणि 10 गुंठ्यामध्ये जवळजवळ त्याला 60,000 रुपये फायदा झालेला आहे। आणखी एक त्याची गोष्ट सांगायची म्हणजे तो स्वतः डिप्लोमा केला आहे, त्याच्यानंतर त्याचे 2 भाऊ त्या आपल्याकडेच शिकत आहेत आणि तेही आपल्याकडे 2 वर्ष पदविका अभ्यासक्रम बाहेर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतील। त्यांचा एकच उद्देश आहे की आपल्याला शेती करायची आहे आणि शेतीमधूनच शेती व्यवसाय करून त्यामध्ये पुढील वाटचाल करायची आहे। तर मी सर्व तरुणांना अशी विनंती करेन की अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय जर चालू केलात आणि नोकरीच्या मागे धावलात नाही तर एक चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन मिळेल आणि ह्याच्यातून तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।